नमस्कार. ॲग्रोवन एक्सपर्ट ओपिनियन या आपल्या खास सिरीजमध्ये मी सुमित जगदाळे आपलं स्वागत करतो. आज आपल्या या कार्यक्रमामध्ये खतांविषयीची पुढची नेमकी समस्या काय असू शकते आणि या आव्हानाला शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने तोंड दिलं पाहिजे याविषयी चर्चा करण्यासाठी पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई सर आहेत. आपल्याला माहिती आहे की पितांबरी हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला ब्रँड आहे आणि आता विविध उत्पादनांच्या माध्यमातून जगभरात पितांबरीने आपली ओळख निर्माण केली आहे. कृषी क्षेत्रामध्ये देखील पितांबरीने अनेक प्रयोग केलेत, तर त्याविषयी आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार आणि तुमचं खूप मनापासून स्वागत. आपण बघतोय की सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे आणि यामुळे भारतामध्ये खतांच्या पुरवठ्यावरती परिणाम झाला आहे किंवा खतांच्या निर्मितीवरती देखील परिणाम झाला आहे. तर आता खरीप हंगाम सुरू होणार आहे, पेरणी देखील सुरू होईल. तर अशामध्ये साधारणतः भारतामध्ये साठा खतांचा व्यवस्थित पद्धतीने उपलब्ध आहे का? नाही, हा खूपच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे युद्धामुळे. आखाती युद्ध आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आपण रोज त्याच्या बातम्या बघतो. खरं म्हणजे शेतकरी हे साधारण 2-2 महिने आधी बुकिंग करतात. युरिया हे त्याचं प्रमुख त्यांचं इनपुट आहे, कारण त्याच्यामध्ये नत्र जे आपण म्हणतो की त्याचं नत्राची जी मात्रा सगळ्यात जी लागते तर ती युरियामधून मिळत असते आणि आपण त्याच्यासाठी खूप बाहेरच्या देशांवरती आपण अवलंबून आहोत. चीनवरती अवलंबून आहोत किंवा आखातातनं आपल्याला जे नॅचरल गॅस आपल्याला जो मिळतो तर तो आता येऊ शकत नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची खूप मोठी पंचायत झाली, कारण जेव्हा शेतकरी लागवड करतो आणि लावणी करतो त्यावेळी तो जो नायट्रोजन जो असतो तो त्याला पुरवठा त्याचा जो आहे तो जमिनीतनं तेवढ्या प्रमाणात होऊ शकत नाही आणि त्यासाठी युरियावरती तो खूप जास्त प्रमाणावरती अवलंबून असतो. आणि आपण बघतो की जहाजं जी ते 10च्या मागे एखादं जहाज फक्त इकडे येत आहे आणि अमोनियाचं उत्पादनसुद्धा नीट होत नाही आहे. त्याच्यामुळे युरिया हा जो एक मेन इनपुट आहे तर त्याचा अतिशय वाईट परिणाम त्याच्या सप्लाय चेनवरती झालेला आहे आणि लोकांना त्याच्यामुळे या रब्बीचं संपल्यानंतर ते साधारण एप्रिल-मे पासूनच त्या ह्याच्या मागे लागतात. तर त्याच्यामुळे मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची खूप पंचायत झाली की आता आपण कुठलं लागवड करायची की नाही. तुम्ही म्हणालात की एक तर आयातीवरती पण याचा परिणाम होतोय आणि परत कच्च्या मालाचा उपलब्धतेचा देखील प्रश्न आहे, त्यामुळे खतांच्या निर्मितीचा देखील प्रश्न आहे. पण मग अशा सगळ्या या स्थितीमध्ये खरीप हंगामावरती याचा खूप मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आता आपण बघतोय की खरीपामध्ये आपण भात हे आपण बघतो की जवळजवळ 50% भातावरती सगळेजण अवलंबून असतात. त्याचप्रमाणे सोयाबीन आहे, त्याच्यानंतर बाकीची जी काय गव्हाचं हे आहे. तर भाताच्यासाठी जे काही वेगवेगळ्या जाती आहेत की नेहमीच्या ज्या लोक पारंपरिक कोकणामध्ये सुद्धा भात होतो किंवा सगळ्या क्षेत्रांमध्ये भाताचं हे घेतलं जातं. तर हे इनपुट्स येत नसल्यामुळे आता आपण RCF आहे किंवा भारतीय ह्याच्यातल्या ज्या काही सरकारी आपण म्हणतो ज्याला त्या ज्या कंपन्या आहेत, पण त्यांना जो काही नॅचरल गॅस पाहिजे की युरिया बनवण्यासाठीचा तर त्याचा सप्लायच त्यांचा होऊ शकत नाही आहे. म्हणजे इम्पोर्ट आपण म्हटलं की एक डायरेक्टली इम्पोर्ट पण आपण करू शकतो उशीर झाल्यावरती, पण काही प्रमाणात एक 25% ह्या सरकारी ज्या काही खत निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत तर त्यांच्याकडे सुद्धा इनपुट नसल्यामुळे शेतकरी खूप हवालदिल झाला. आणि मग त्याचं की एकदा फक्त तुम्ही खतं देऊन चालत नाही, तर मध्यावरती सुद्धा तुम्हाला खतं द्यायला लागतात आणि शेवटी जेव्हा त्याला लोंब्या येतात भाताच्या किंवा त्या शेवटच्या स्थितीला तिथे सुद्धा तुम्हाला एकदा खतांची मात्रा द्यायला लागते. मग पोटॅश असेल किंवा बाकीची जी काही फॉस्फेट्स असतील तर ती जर का आली नाहीत मग तो विचार करतो की मला पूर्ण 3 महिने 4 महिन्यामध्ये काय मिळणार आहे आणि मग त्याच्याप्रमाणे तो तेवढं क्षेत्र लावायचं का नाही असं तो निर्णय घेतो. त्यामुळे समजा त्याच्याकडे 10 एकर जागा आहे, तुम्ही 10च्या 10 एकर लावायचं का मी 5 एकर लावायचं का मिश्र काही लावायचं, आणि त्याच्यामुळे मग तो रिस्क घेत नाही आणि मग निम्म्यावरतीच लावतो. त्याच्यामुळे खूप वाईट उत्पादनावरती खूप मोठा परिणाम होणार आहे त्याचा. पण मग सर जसं तुम्ही म्हणालात तर आता सगळ्याच शेतकऱ्यांची अशी चिंता असेल की नेमकी आता आपण आपल्याकडे जेवढं क्षेत्र आहे तेवढ्यामध्ये पूर्ण पेरणी केली पाहिजेत की खतांच्या उपलब्धतेनुसार आपण निर्णय घेतला पाहिजे. पण आता इमिजिएट आपण लगेचच जर बघितलं तर लगेचच या स्थितीवरती काय साधारणतः उपाय असू शकतो? म्हणजे लगेच आपल्याला जर म्हटलं की आता महिनाभरामध्ये पेरणी करण्याची वेळ येईल तर यासाठी नेमकी लगेचचा उपाय काय? आता आम्ही असं बघतोय की खरं म्हणजे हे केमिकल फर्टिलायझर्समध्ये सगळे येतात, हे जी युरिया आहे किंवा बाकीच्या गोष्टी, आणि बऱ्याचदा त्याचं शेतकऱ्याचं त्यातलं जे ज्ञान आहे ते तेवढं पुरेसं नसतं. म्हणजे खतांच्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत ते कायम त्यांना त्याचं प्रबोधन करत असतात, पण थोडंसं एक हावरेपणा पण असतो की आपल्याला बाबा जास्त खतं आपण घेतली तर आपल्याला जास्त उत्पादन मिळेल. तर आम्ही जो अभ्यास केला तर त्याच्याप्रमाणे अर्धी केमिकल आणि अर्ध 50% जर का तुम्ही सेंद्रिय वापरलं, काही काही तर आपण पाळेकर आहेत किंवा काही काही जे काही शास्त्रज्ञ आहेत
तर ते पूर्ण सेंद्रिय याच्याकडे सुद्धा वळायला सांगतात, पण शेतकरी तेवढा पटकन वळणार हा, नाही. जसं तुम्ही म्हणाले की पटकन न वळण्याचं कारण पण तसंच आहे. खूप जणांना असा समज असतो की सेंद्रिय खतांमुळे किंवा सेंद्रिय शेतीमुळे उत्पादनावरती परिणाम होईल किंवा तेवढं उत्पादन मिळणार नाही. तर याच्यामध्ये काय नेमकी तथ्य नाही, आहे? त्याच्यावरती आम्ही प्रयोग केले. सुरुवातीचा 1-2 वर्ष काय असतं की आपण जसं शरीर आहे किंवा तशी जी जमीन आहे किंवा शेतं पण आहेत, तर ते सजीव आहेत ते सुद्धा. तर जो बदल आहे तो हळूहळू आणि थोडा थोडा बदल करायला पाहिजे. तर तुम्ही एकदम केमिकलवरनं सेंद्रियवरती गेलात तर होणार नाही. मग पहिल्यांदा 25% तुम्ही सेंद्रिय हे करा आणि 25% कमी करा केमिकल, मग ते अजून 50% करा आणि मग 50% केमिकल वापरा आणि 50% सेंद्रिय. याचे आम्हाला खूप चांगले रिझल्ट आले. म्हणजे सगळ्याच प्रकारच्या फक्त शेती म्हणजे आपण म्हणू की ज्याला धान्य स्वरूपच नाही, भाजीपाला असेल किंवा आपण कॅश क्रॉप पण म्हणतो, ऊस असेल, कापूस असेल, त्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही प्रयोग केले आणि त्याचे आम्हाला फॅन्टॅस्टिक रिझल्ट आले. जसं चीन खतांच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण आहे, बरोबर. तर आपल्याला जर तसं काहीतरी करायचं असेल तर काय आपण केलं पाहिजे? मला तो सेंद्रिय खताचा म्हणजे शेणखत जो आहे ना, तर आम्ही केंद्रीय कृषी मंत्र्यांना सुद्धा एक पत्र पाठवलं आहे की सबसिडी हा एक खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. तर शेतकरी हा जसा गरीब आहे आणि कोरडवाहू जमीन पण आपल्याकडे प्रचंड जवळजवळ 40% जमीन कोरडवाहू आहे किंवा जास्तच असेल त्याच्यापेक्षा सुद्धा. तर त्यावेळी सबसिडी जर का आता युरिया आहेत किंवा फॉस्फेट्स आहेत किंवा ही सल्फरजन्य काही खतं आहेत, तर त्याला सबसिडी खूप आहे. पण युरिया जर का मला सेंद्रिय खतापेक्षा स्वस्तात मिळत असेल तर मी सेंद्रिय खत कशाला वापरेन? तर हा व्यावहारिक दृष्टिकोन सुद्धा शेतकऱ्यांना कधी कधी तर सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला पण सांगू इच्छितो की बाबा हे आता एवढं शेणखत अवेलेबल आहे, तर वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे जिल्हावार किंवा आता जवळजवळ महाराष्ट्रात 32 जिल्हे आहेत, तर त्याचं एक काहीतरी मार्केटिंगचं असं केलं की ते ब्रँड आपण केले. जसं आपण GI टॅगिंग केलेलं आहे, तसं त्या जर का ब्रँडचं जर का आपण हे केले की शेतकऱ्यांच्या माध्यमातून किंवा ॲग्रोवन आहे आपला, तर त्याच्या माध्यमातून काही शेतकरी कंपन्या आहेत, आता आपण फार्मर प्रोड्युसर कंपनी, तर मला असं वाटतं त्याला जर का सबसिडी दिली तर शेतकरी नक्की सेंद्रिय खत पण वापरतील. खतांचा बेसुमार वापर आणि त्यामुळे जमिनीचा दर्जा खालावणं असेल किंवा जमिनीची सुपीकता कमी होणं असेल, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्याविषयी नेमकी काय सांगाल? की खतं घातली की ती जमिनीत गेली की ती लगेच आपण जसं तोंडात एखादी वस्तू घातली की ती येऊन अवेलेबल होतं, तर तसे दात आपले चावण्याची प्रक्रिया करतात आणि जर का तुम्हाला चावताच आलं नाही तर तुम्ही ते गिळू शकत नाही का खाऊ शकत नाही. तसं हे जे उपयुक्त जीवाणू आहेत ना, हे याला आपण म्हणतो की जिवंतपणा जमिनीचा. तर जेव्हा मी बारकाईने अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की आपण जे खत घालतो ते जीवाणू पहिल्यांदा खातात आणि मग त्यांची विष्ठा असेल किंवा ते चावून ते मुळांना अवेलेबल करतात. ते सेंद्रिय शेड आपण जर का नुसतं घातलं तर ती झाडं शोषून घेऊ शकत नाहीत, तर त्याची जी केश मुळं असतात तर त्यांना अवेलेबल होण्यासाठी ते बॅक्टेरियाची संख्या त्याच्यामध्ये अवेलेबल राहावी लागते. आणि आपण जसं केमिकल खतं जास्त प्रमाण वाढवत नेतो तसं हे बॅक्टेरिया सगळे मरून जातात. आणि मग मृत जमिनीमध्ये तुम्ही किती केमिकल खतं घातली तर त्याचा साठाच होत जातो आणि मग ती पूर्ण क्षारपाड आपण ज्याला म्हणतो तशी ती जमीन निकृष्ट होऊन जाते. त्यामुळे ही जी परिस्थिती निर्माण होते की जास्त नुसती खतं वापरत गेलात तर जमीन खराब होते. म्हणजे pH आपण म्हणतो की तुम्ही जर काही केमिकल खतं घालत गेलात तर तुमची जमीन ॲसिडिक होत जाते जास्त. मग त्याला मी चुनखडी असेल किंवा त्या प्रकारचं तुम्ही त्याच्यामध्ये वस्तू घातल्या पाहिजेत आणि त्याचा बॅलन्स साधारण 7 पर्यंत त्याचा आपण न्यूट्रल म्हणतो की 7 हा pH जो आहे तो न्यूट्रल पाहिजे. म्हणजे खूप अल्कलाईन जरी झाली तरी प्रॉब्लेम येतो आणि ॲसिडिक झाली तरी सुद्धा प्रॉब्लेम येतो. खतांच्या आयातीवरती झालेला परिणाम असेल आणि त्यामुळे भारतीय कृषी क्षेत्राच्या समोर जी आव्हानं निर्माण झाली आहे त्याला कसं सामोरं जायचं याविषयी सरांनी आज आपल्याला मार्गदर्शन केलं. सर, तुम्ही आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप आभार. धन्यवाद.